मित्रांनो, आज आपण राष्ट्रकूट घराण्याविषयी माहिती पाहणार आहोत। राष्ट्रकूट घराण्याविषयी माहिती पाहत असताना या घराण्यामध्ये कोणकोणते शासक राजे होऊन गेले हे पाहणे आवश्यक आहे। त्यांनी कोणकोणते कार्य केले याची माहिती देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे। त्यानंतर राष्ट्रकूट घराण्याचे कला, साहित्य, सांस्कृतिक योगदान, तसेच त्या काळातील सामाजिक परिस्थिती कशी होती, त्याचबरोबर त्या काळातील धार्मिक जीवन कसे होते हे देखील पाहणार आहोत। मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या की कोणत्याही काळाचं मूल्यमापन करत असताना त्या काळामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती केली, मग विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, साहित्य असेल, कला असेल, संस्कृती असेल, स्थापत्य कला असेल, शिल्पकला असेल, मूर्तिकला असेल, या सगळ्यांची मुळा बेरीज म्हणजे काय, तर त्या काळाचा सुवर्ण काळ किंवा त्या काळात केलेली प्रगती। म्हणून राष्ट्रकूट कालखंडाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जगातील एकमेव अद्वितीय असं जे काही कैलास लेणं बनवलं गेलं आहे हे या राष्ट्रकूटांच्याच काळामध्ये। त्यामुळे आपल्या हे निदर्शनास येते की राष्ट्रकूट कालखंड हा त्या कालखंडातील शिल्पकलेच्या बाबतीतील सर्वात सुवर्ण काळ असं आपण म्हटलं तर सत्याच्या अधिक जवळ जाऊ। तर मित्रांनो, चला आपण सुरू करतो आहोत राष्ट्रकूट घराण्याचे सांस्कृतिक योगदान। मित्रांनो, हे लक्षात घ्या की कोणताही इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्या कालखंडातील राजकीय इतिहास पाहणे आवश्यक आहे। म्हणून आपण पाहणार आहोत राष्ट्रकूट काळातील वंशावळ किंवा राष्ट्रकूट काळातील प्रमुख शासक। त्यानंतर इतिहास आणि भूगोल याचा फार जवळचा संबंध असतो। अटल बिहारी वाजपेयी एक वेळेस म्हटले होते की हम हमारा भूगोल बदल सकते हैं, इतिहास नहीं। म्हणून इतिहास समजून घेत असताना ही बाब लक्षात घेणे फार आवश्यक आहे की त्या कालखंडाचा राष्ट्रकूट कालखंडाचा नकाशा कसा होता। त्याचबरोबर काही प्रतीक असतात, जसं की शौर्याचं प्रतीक म्हणून आपण सिंहाला बघतो, बघा हा सिंह, किंवा वाघाला बघतो, हत्तीला बघतो, मोराला बघतो। तसंच राष्ट्रकूट शासकांनी आपलं जे काही ध्वज आहे याच्यावर गरुडाचं चित्र जे होतं, गरुडाचं जे काही गरुड हा जो काही पक्षी आहे हा त्यांनी राष्ट्रीय पक्षी मानला होता। आणि हे बघा त्यांच्या राजमुद्रांवर आणि त्यांच्या ध्वजावरती गरुडाचं, याचाच अर्थ असा देखील निघतो की राष्ट्रकूट शासक जे होते हे विष्णूचे उपासक होते, कारण गरुडाला विष्णूचे वाहन मानले जाते। त्याचबरोबर राष्ट्रकूट शासक जे होते हे कोणती भाषा बोलत असत, कारण राष्ट्रकूटांचा प्रादेशिक विस्तार जर पाहिला तर आजच्या परिभाषेत आपल्यास असं लक्षात येतं की लातूर असेल, नांदेड असेल, मराठवाड्याचा बराचसा भाग असेल, किंवा पुणे असेल, किंवा मुंबई असेल, यासारख्या ठिकाणी जे काही शिलालेख आणि लेण्या कोरल्या गेलेल्या आहे हा सगळा भाग महाराष्ट्रातला आहे। पण असं जरी असलं तरी तितकंच कन्नड भाषेतील देखील त्यांचे शिलालेख आढळतात। साधारणपणे राष्ट्रकूट घराण्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येते की कन्नड भाषेमध्ये आणि संस्कृत भाषेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिलालेख आढळून येतात। त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत राष्ट्रकूट घराण्यातील शिल्पकला। तर चला मित्रांनो, आपण प्रारंभ करतो आहोत राष्ट्रकूट घराणं। राष्ट्रकूट राजवंशाची वंशावळ, साधारणपणे मित्रांनो ही वंशावळ तुमच्या लक्षात येते की कोणकोणते शासक राष्ट्रकूट घराण्यामध्ये होऊन गेलेले आहेत। आणि नंबर 1, 2, 3, 4 काही महत्त्वाच्या शासकांची आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे। तरी आपलं असं निदर्शनास येते की इसवी सन 735 ते 982 या दरम्यानच्या कालखंडामध्ये राष्ट्रकूटांची सत्ता त्या काळामध्ये होती। राष्ट्रकूट राजघराण्याचा जर का आपण विचार केला तर इसवी सन 735 ते 982 या दरम्यानच्या कालखंडामध्ये राष्ट्रकूटांचे होते। राष्ट्रकूट घराण्याची स्थापना धंतीदुर्ग या चालुक्यकालीन जमीनदाराने, म्हणजे चालुक्याच्या राज्यामध्ये जमीनदार असलेल्या शासकाने केली। धंतीदुर्गाचा कालखंड हा इसवी सन 735 ते 756 हा होय। त्याने चालुक्याचा पाडाव करून राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली। राष्ट्रकूट घराणे हे दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वपूर्ण घराण्यांपैकी एक होय। राष्ट्रकूटांची सत्ता ही इसवी सन 735 ते 982 या दरम्यानच्या काळातील होती। विंध्य पर्वतांपासून, बघा हा विंध्य पर्वत, या विंध्य पर्वतांपासून तर कन्याकुमारी पर्यंतचा भारत हा त्या काळात राष्ट्रकूटांच्या ताब्यामध्ये किंवा अखत्यारीमध्ये होता। मित्रांनो, हा त्या काळातील भारताचा नकाशा आपण बघू शकता। विंध्य पर्वतापासून तर कन्याकुमारी पर्यंत राष्ट्रकूटांचे राज्य असल्याचे आपल्यास दिसून येते। धंतीदुर्गानंतर कृष्ण पहिला हा राजा म्हणून राष्ट्रकूटांच्या गादीवर विराजमान झाला। बघा विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण पहिला हा अत्यंत महत्त्वाचा शासक होय। धंतीदुर्गानंतर
कृष्ण पहिला हा राष्ट्रकुटांच्या गादीवर विराजमान झालेला शासक दिसतोय. इसवी सन 756 ते 774 या काळामध्ये त्याने आपले राज्य केले. नंतर त्याने आपला साम्राज्य विस्तार केला, पल्लवांचा त्याने पराभव केला आणि सध्याचा जो काही कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे या भागावर म्हणजेच महाराष्ट्राच्या खाली दक्षिणेमध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू या भागावर राष्ट्रकुटांचे वर्चस्व त्याने प्रस्थापित केले. कृष्ण पहिला याच्याच काळामध्ये वेरूळचे कैलास लेण्यांची निर्मिती करण्यात आली. शिवाय गरुड पक्षाला त्याने आपले मानचिन्ह मानून राजकीय ध्वज म्हणून त्याने स्थान दिलेले आपल्याला दिसून येते. राष्ट्रकुटांनी दक्षिण भारतात विशाल असे साम्राज्य स्थापन केले. वेरूळ येथील लेणी क्रमांक 15 येथील लेणीमध्ये शिलालेखात दंतीदुर्गाने एलापूर येथे राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केल्याचा उल्लेख मिळतो. मित्रांनो, ही बाब फार महत्वाची आहे की लेणी क्रमांक 15 जी वेरूळची आहे, या लेणी क्रमांक 15 मध्ये राष्ट्रकूट शासक दंतीदुर्ग याचा एक शिलालेख आढळून आलेला आहे आणि या शिलालेखावरून आपल्यास हे निदर्शनास येते की दंतीदुर्गाने एलापूर या ठिकाणी प्रारंभी एक आपली छावणी उभी केली होती आणि नंतर या छावणीचेच रूपांतर त्याने नंतर त्या कालखंडामध्ये आपणास आपली राजधानी म्हणून त्याने बनवले आपणास दिसून येते. प्रारंभी वेरूळचे नाव एलापूर असे होते. त्यानंतर याच वेरूळला इंग्रजीमध्ये एलोरा असे देखील म्हटले जातात आणि म्हणून जगभरातील पर्यटक एलोरा या ठिकाणी भेटी देण्याकरता, पर्यटन करण्याकरिता आणि मानवी संस्कृतीचा अत्यंत एक महत्वपूर्ण असा टप्पा पाहण्याकरता कला साहित्य संस्कृतीतील हा एक शिल्पातून कोरलेलं वेरूळच्या लेण्या पाहण्याकरता लोक येत असतात. तर काही विद्वानांच्या मते गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेड किंवा मालखेड ही देखील त्यांची राजधानी होती. 9व्या ते 10व्या शतकामध्ये राजा ध्रुवने नांदेड जवळील कंधार या ठिकाणी आपली राजधानी प्रस्थापित केली किंवा आपली राजधानी वसवली. मित्रांनो, आता आपण पाहू की कोणकोणते शासक या घराण्यामध्ये होऊन गेले. यामध्ये दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होय, 735 ते 756. त्यानंतर कृष्ण पहिला हा 756 ते 774. मित्रांनो, आपल्या असं लक्षात येतं की या कृष्ण पहिल्याच्याच कालखंडामध्ये आपल्या असं लक्षात येतं की वेरूळच्या लेण्या किंवा वेरूळचं जे काही कैलास मंदिर आहे हे स्थापित केलं गेलं. त्यानंतर राजा ध्रुव इसवी सन 780 ते 793 हा शासक होऊन गेला. विद्यार्थी मित्रांनो, राजा ध्रुव याचं कार्य फार महत्वपूर्ण आहे कारण राजा ध्रुवने त्या कालखंडामध्ये अनेक अशा वास्तू निर्माण केल्या, अनेक मंदिरं निर्माण केली, अग्निस्थितिका निर्माण केल्या. त्याचबरोबर सर्व लोकाश्रय मंडप स्थापन केले. सर्व लोकाश्रय मंडप म्हणजेच धर्मशाळा. त्याचबरोबर आपल्यास हे सर्व लोकाश्रय मंडप याचा अर्थ असा की त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी लोक राष्ट्रकुटांच्या राज्यामध्ये येत असावेत आणि यांना राहण्याकरिता आज असं आपण पाहतो की जसं 3 स्टार हॉटेल्स असतात किंवा 5 स्टार हॉटेल्स असतात किंवा धर्मशाळा असतात किंवा वेगवेगळे सराहे असतात. सराहे हा मोगल कालखंडातील शब्द प्रयोग, पण असं जरी असलं तरी त्या कालखंडामध्ये सर्व लोकाश्रय मंडप असं म्हटलं जातं. त्याला आपण प्रवासी थांबण्याचं ठिकाण असं म्हणतो. त्यानंतर छत्रशाळा देखील त्याने उघडलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर अग्निस्थितिका ह्या देखील राजा ध्रुवने आपल्या कालखंडात सुरू केलेल्या दिसून येतात. राजा ध्रुवच्या शिलालेखातून आपणास असं लक्षात येतं की ज्या काही अग्निस्थितिका होत्या, अग्निस्थितिका म्हणजे त्या कालखंडामध्ये रात्रंदिवस चालणाऱ्या मोठ्या 5 ठिकाणी शेकोट्या उभारण्यात आल्या होत्या आणि ह्या शेकोट्या जनतेला उब निर्माण करण्याकरिता किंवा एक त्या राज्याचं प्रतीक असावं. आपण पाहतो की ऑलिम्पिकच्या स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी काही ज्वाला असते किंवा जे काही मशाल असते ही कंटिन्युअसली पेटवल्या जाते. म्हणून राजा ध्रुवच्या कालखंडामध्ये ह्या अग्निस्थितिका होत्या किंवा 5 ठिकाणी स्थापित केलेल्या आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जलपान केंद्र म्हणजेच पानपुड्याची व्यवस्था देखील त्या कालखंडामध्ये केलेल्या दिसून येते. आणि ह्या पानपुड्या कुठे होत्या तर ह्या अगदी राजवाड्याच्या गेटवर, राजधानीच्या प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी होत्या. त्याचबरोबर जी मुख्य गणिका होती, नर्तकी होती, हिच्या महालाच्या समोर देखील अशा प्रकारच्या जलपान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था करण्याकरिता देखील ठिकठिकाणी जनावरांना पाण्याचे हौद देखील केले. म्हणून हा राजा ध्रुव जो होता इसवी सन 780 ते 793 याचा कालखंड फार महत्वाचा आहे. त्यानंतर गोविंद तिसरा 793 ते 814 या दरम्यानच्या कालखंडामध्ये राजा गोविंद तिसरा हा सत्तेवर आलेला आहे. त्यानंतर अमोघ वर्ष पहिला
914 ते 987, त्यानंतर इंद्र तिसरा 914 असे 929 आणि शेवटचा वास्तविक पाहता यात अनेक शासक होऊन गेले, पण त्यापैकी हे काही 7 महत्वाचे प्रमुख असे शासक होऊन गेले. कृष्ण तिसरा 939 ते 967 या घराण्यामध्ये प्रमुख शासक होऊन गेले. मित्रांनो, राष्ट्र म्हणजे काय, तर राष्ट्र म्हणजे प्रांत किंवा विभाग आणि कोट म्हणजे प्रमुख. राष्ट्र म्हणजे प्रांत किंवा विभाग आणि कोट म्हणजे प्रमुख. या दोन शब्दापासून राष्ट्रकूट हा शब्द बनलेला आहे. म्हणजेच काय, तर प्रांताचे किंवा विभागाचे प्रमुख म्हणजे कोण, तर राष्ट्रकूट. अशा प्रकारे राष्ट्रकूट हे नाव बनलेलं आहे. राष्ट्रकूट शासकांनी गुजरात, माळवा प्रदेशाबरोबरच दक्षिण भारतातील तंजावर पर्यंतचा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणलेला होता. उत्तर भारतात झालेल्या त्रिपक्षीय संघर्षात राष्ट्रकूटांनी कन्नौज पर्यंत आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले दिसून होते. विद्यार्थी मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे. कन्नौजवर ताबा मिळवण्याकरता त्या कालखंडामध्ये राष्ट्रकूट, पाल आणि प्रतिहार यांच्यामध्ये सातत्यानं युद्ध सुरू होतं. ध्रुव राजानं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपलं योगदान, कॉन्ट्रिब्युशन, आपलं पराक्रम या त्रिपक्षीय संघर्षामध्ये दाखवलेला दिसून येते. या कन्नौजवर ताबा मिळवण्याकरिता सर्व राष्ट्र त्या कालखंडामध्ये आपापसात संघर्ष करत होते, कारण कन्नौज हे त्या काळात एक मोठं व्यापारी केंद्र होतं, एक मोठं विद्यार्जनाचं केंद्र होतं. ही कन्नौज ही त्या कालखंडामध्ये हर्षवर्धनाची राजधानी होती. त्या काळामध्ये कन्नौजला कान्यकुंज असे म्हटले जात असते. काय म्हटले जायचे, कान्यकुंज असे म्हटले जायचे. म्हणून त्रिपक्षीय संघर्षामध्ये राष्ट्रकूट घराण्यांचं कॉन्ट्रिब्युशन हे त्रिपक्षीय संघर्षात राहिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राष्ट्रकूट घराण्यांचा राजकीय इतिहास आपणास लक्षात येतो. त्याचबरोबर आपणास राष्ट्रकूट घराण्यामध्ये कोणकोणते शासक होऊन गेले याची देखील माहिती मिळते. तसेच आपणास हे देखील लक्षात येतं की राष्ट्रकूट घराण्यांचा प्रादेशिक विस्तार कशा प्रकारे होता. तर अशा पद्धतीने राष्ट्रकूट घराण्याचा राजकीय इतिहास आहे. आता आपण पाहत आहोत राष्ट्रकूट घराण्याचे सांस्कृतिक योगदान किंवा राष्ट्रकूटकालीन शिल्प आणि स्थापत्य कला. मित्रांनो, राष्ट्रकूटांचा शासनकाळ हा अतिशय राजकीय दृष्ट्या संघर्षाचा असला तरी या काळात कलेच्या विकासाने मोठी उंची गाठलेली होती. राष्ट्रकूटांचा कला संपन्न दृष्टिकोन तत्कालीन समाजावर भिक्षू, आचार्य आणि संतांच्या शिकवणुकीचा प्रभाव, राज्याची आर्थिक संपन्नता या कारणामुळे कला व स्थापत्य क्षेत्रात प्रगती झालेली दिसून येते. राष्ट्रकूटांनी नवनवीन इमारती बांधल्यात, लेण्यांची निर्मिती केली, मंदिरे बनवलीत. त्यांच्या काळात जगप्रसिद्ध अशा वेरूळच्या लेण्याची निर्मिती झाली. वेरूळ लेण्याचे बांधकाम इसवी सन 6वे शतक ते 9वे शतकाच्या दरम्यान घडून आले असावे. या ठिकाणी बौद्ध, जैन आणि वैदिक धर्मीयांच्या लेण्या आढळतात. वेरूळ लेण्यांनाच एलोरा लेणी देखील म्हटले जाते. वेरूळची लेणी संभाजीनगर चाळीसगाव मार्गावर उत्तरेस वायव्य दिशेला 30 किलोमीटर अंतरावर आहे. या लेण्यांची निर्मिती इसवी सन 5व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान करण्यात आली असावी. ह्या लेण्या सह्याद्रीच्या 7 माळा पर्वत रांगांच्या डोंगर कड्यावर कोरल्या गेल्या आहेत. येथे एकूण 34 लेण्या आहेत. त्यापैकी 12 बौद्ध लेण्या, 17 हिंदू लेण्या किंवा वैदिक संस्कृती मानणाऱ्या लेण्या आणि 5 जैन लेण्या दिसून येतात. वेरूळच्या लेण्यावरून मित्रांनो आपणास हे लक्षात येते की प्रारंभापासूनच भारतात अनेक विचारधारेचे लोक एकत्र सहवास करून राहत असत. ते आपल्या धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करत होते. नंतरच्या काळात आपण सर्व धर्म समभाव तत्वाचा स्वीकार यातूनच घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे. भारताची जी काही संस्कृती राहिलेली आहे ही सहेलीकूट म्हणजे सर्वांना सोबत घेऊन राहण्याची राहिलेली आहे. वेरूळच्या लेण्यांवरून आपणास लक्षात येतं की वेरूळ या ठिकाणी 12 बौद्ध लेण्या, 17 हिंदू लेण्या आणि 5 जैन लेण्या दिसून येतात. वेगवेगळ्या विचारधारेच्या लेण्या एकाच ठिकाणी अगदी जवळ लागून आहेत. याचा अर्थ की त्या कालखंडामध्ये सगळे लोक गुण्या गोविंदाने आपापल्या धर्म चालीरीती, रूढी, परंपरेनुसार त्याचे पालन करत असत, त्यांचे संवर्धन करत होतात. म्हणून ही एक राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणजे काय, तर वेरूळची लेणी असं म्हटल्यास काही वाव ठरणार नाही असं मला वाटते. वेरूळ लेण्या राष्ट्रकूट राजवंशीय शासकांनी खोदल्या असून युनेस्कोने 1983 मध्ये वेरूळच्या लेण्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये केला आहे. वेरूळ लेण्यामध्ये समूह 1 ते 12 ह्या लेण्या बौद्ध लेण्या असून या ठिकाणी विहारे, प्रार्थना स्थळे, चैत्यगृहे, भिक्षूंची निवासस्थाने, पाकगृहे अशी रचना यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गौतम बुद्ध,
बोधिसत्वांच्या मूर्त्या प्रामुख्याने वेरूळच्या लेण्यामध्ये 1 ते 12 या क्रमांकाच्या लेण्यामध्ये आपणास दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील हिस्ट्रीचा ओपन इलेक्टिव्ह 3 नंबरचा जो काही पेपर आहे बघा, मागे या विषयावर सविस्तर असा व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ देखील बघू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या कालखंडातील वेरूळ लेण्याबद्दल अधिकाधिक माहिती आणि त्याचबरोबर अजिंठा बरोबर सांचीच्या स्तूपाबरोबर माहिती मिळेल. राजेश्वर मंदिराची देखील माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, लेणी क्रमांक 1 ही कोरी लेणी असून यामध्ये 8 खोल्या आहेत. यामध्ये भिक्खू राहत असत. ही लेणी कलात्मक असून बुद्ध व तारा बोधिसत्वाच्या आकृत्या येथे रेखाटण्यात आलेल्या आहे. लेणी क्रमांक 5 ही महायान थेरवादी लेणी आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे 28 मीटर गुणिले 27 मीटर असे आहे. याचा अर्थ 28 मीटर लांब आणि 28 मीटर रुंद असा आहे. याचा उपयोग त्या कालखंडामध्ये बौद्ध भिक्षू शिक्षणाकरिता म्हणजेच वर्गखोल्या किंवा क्लासरूम करिता करत असावेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास येथील लेण्यांमध्ये चैत्यगृह, बौद्ध विहारे भिक्षूंच्या अध्ययनाकरिता निर्माण करण्यात आले होते. लेणी क्रमांक 10 हे चैत्यगृह असून तथागताची पूजा येथे केली जात असावी. छताच्या लाकडी दर्पणातून बघा, त्या कालखंडामध्ये आपण हा जो व्हिडिओ बघितलेला आहे सिलेक्टेड वर्ल्ड हेरिटेज साइट इन इंडिया, यामध्ये लेण्या म्हणजे काय, विहारे म्हणजे काय, चैत्य म्हणजे काय याची सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि आपल्या असं लक्षात येतं, लेणी क्रमांक 10 हे चैत्यगृह असून तथागताची पूजा येथे केल्या जाते. छताला लाकडी दर्प यात आहे. भगवान बुद्धाची भव्य मूर्ती पद्मासनामध्ये या ठिकाणी आहे. सूर्य जेव्हा उत्तरेला सरकतो त्याला उत्तरायण असे म्हणतात. वेरूळ येथील लेणी क्रमांक 10 मध्ये अद्भुत असा खगोलीय आविष्कार दिसून येतो. मार्च महिन्याच्या 10 ते 13 तारखेच्या दरम्यान सूर्याची किरणे लेणीच्या बघा, ही लेणी आहे आणि या लेणीच्या झरोक्यातून बुद्धाच्या चरणावर येतात आणि तिथून ते माथ्यापर्यंत वरती शिखरापर्यंत जातात. साधारणपणे 4:20 तर 5 वाजेच्या दरम्यान ही सूर्यकिरण भगवान बुद्धाच्या चेहऱ्यावर पडतात. हे विलोभनीय दृश्य पाहण्याकरिता जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येतात. मित्रांनो, यावरून आपणास त्या काळातील मूर्तिशास्त्र, विज्ञान, खगोलीय शास्त्र, खगोलीय ज्ञान किती प्रगत होते याची माहिती मिळते. मित्रांनो, या संदर्भात सविस्तर माहिती मी माझ्या ह्या पुस्तकात दिलेली आहे. वेरूळ येथील लेणी क्रमांक 11 व 12 हे बौद्ध लेणी शिल्प असून हे शिल्पकलेचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे. ही जी काही लेणी आहे ही 1 मजली, 2 मजली आणि 3 मजली अशा प्रकारे बनवण्यात आलेली आहे. यामध्ये ध्यानस्थ बुद्धाच्या अनेक मूर्त्या आहेत. येथील सर्व मूर्त्या सुरुवातीला रंगवलेल्या असाव्यात असे आजही स्पष्टपणे जाणवते. बौद्ध लेण्यांमधील शिल्पांमध्ये शांतता, उदात्तता, भव्यता आणि गंभीरता हा स्थायी भाव असल्याचे दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपणास असे म्हणते की अशा प्रकारे या ठिकाणी वेरूळ येथील लेण्या आहेत. त्यानंतर आपण माहिती पाहतो आहोत हिंदू लेण्यांची. मित्रांनो, वेरूळ येथील लेणी क्रमांक 13 ते 29 ह्या हिंदू लेण्या असून येथे विविध देवी देवतांची उत्कृष्ट शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. मित्रांनो, वेरूळ येथील हिंदू शिल्प गतिमान व आवेशपूर्ण वाटतात. रावण की खाई यामधील कैलास पर्वत हलवणाऱ्या रावणाचे शिल्प अत्यंत उत्कृष्ट आहे. या शिल्पात रावणाचे आवेश आणि जिद्द तसेच सीतेची भयग्रस्तता अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलेली आहे. लेणी क्रमांक 15 मध्ये शैव आणि वैष्णव संप्रदायाची छाप दिसते. लेणी क्रमांक 16 हे कैलास लेणी आहे. हे खडक खोदून निर्माण करण्यात येणाऱ्या वास्तुकलेचे अद्वितीय असे उदाहरण आहे. लेणी क्रमांक 29 हे शिव पार्वतीचा विवाहाचा प्रसंग या ठिकाणी कोरण्यात आलेला आहे. त्यानंतर जैन लेण्या, राष्ट्रकूट काळामध्ये जैन लेण्या देखील कोरण्यात आलेल्या आहेत. 29 ते 34 अशा प्रकारे एकंदरीत 5 लेण्या ह्या जैन तीर्थकारांच्या आहेत. येथे तीर्थकारांच्या विविध मूर्त्या आहेत. या लेण्यामध्ये इंद्रसभा, जगन्नाथ सभा या नावाने ओळखल्या जातात. जैन लेण्यामध्ये प्रार्थनागृहे दिसून आली असून लेणी क्रमांक 31 संदर्भात पर्सी ब्राउनी हा विदेशी इतिहासकार असे म्हणतो की इंद्रसभा या मंदिराची रचना इतकी सुंदर आहे की असे कार्य वेरूळ अन्य लेणीत आढळत नाही. त्यांच्या भिंतीवर शिल्पांकन आणि खांबावर कला कौशल्य अत्यंत उत्कृष्ट आहे. मित्रांनो, राष्ट्रकूट कालखंडामध्ये फक्त वेरूळ या ठिकाणी शिल्पकला निर्माण झाली असे नाही, तर महाराष्ट्रातील जिंतूर, धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद येथील लेण्याचे बांधकाम देखील राष्ट्रकूटांच्याच काळात घडून आलेले दिसून येते. धाराशिव तालुक्यातील तेर या ठिकाणी राष्ट्रकूट काळातील मंदिरांचे अवशेष आढळून आले. वेरूळ जवळ बारागंगा नदीच्या तीरावर घृष्णेश्वराचे हे शिव मंदिर आहे. कंधार शहरामध्ये एकूण 26 हिंदू मंदिरे दिसून आलेली आहेत.
थोडक्यात काय तर राष्ट्रकूट काळात धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक म्हणजे त्यांच्या राज्यात जैन आणि बौद्ध विहारांची देखील निर्मिती घडून आलेली दिसून येते. मित्रांनो, आपण आता कैलास लेण्याबद्दल माहिती बघू. बघा मित्रांनो, हे जगातील सर्वात सुंदर प्रसिद्ध असं कैलास मंदिर कैलास लेणं आहे. मित्रांनो, साधारणपणे आपण पाहतो की कोणतीही वास्तूची निर्मिती ही आधी रचना पाया नंतर झालेसी कळस, म्हणजेच आधी पाया रचल्या जातो, नंतर भिंती उभ्या केल्या जातात आणि शेवटी कळस उभा केला जातो, अशी बांधकामाची रचना असते. पण कैलास मंदिर हे मात्र तसे नाही. हे जगातील एकमेव असे मंदिर आहे की या मंदिराची निर्मिती कळसापासून करण्यात आली. हे बघा, तुम्ही पाहू शकता की हा कळस आहे आणि खाली असं मंदिर कोरत गेलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय मंदिराची निर्मिती कळस मग पाया अशी पद्धतीने करण्यात आलेली असल्यामुळे हे शिव मंदिर जगातील एक अद्भुत आश्चर्य म्हणून समजले जाते. भारतामध्ये ताजमहल पाहण्याकरता मोठ्या संख्येने लोक येत असतात आणि ताजमहल पाहला की विदेशातली पर्यटक हे अजंता आणि वेलोरा या ठिकाणी येत असतात. म्हणून जगातील 7 आश्चर्यांपैकी ताजमहल आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त पर्यटक कुठे येत असतील तर या वेलोराच्या लेण्या पाहण्याकरता येत असतात. जगप्रसिद्ध 16 नंबरची लेणी ही एक शिव मंदिर असून ते कैलास लेणे म्हणून ओळखले जाते. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याने या लेण्या कोरल्यामुळे त्याच्या नावावरून या लेणीस कन्नेश्वर असे नाव दिले गेले. दक्षिण भारतातील विरूपाक्ष मंदिर व कैलास मंदिर यांची प्रतिकृती असल्याचे दिसून येते. पण मित्रांनो, हे लक्षात घ्या की दक्षिण भारतातील विरूपाक्ष हे मंदिर छोट्या स्वरूपात आहे, तर कैलास मंदिर हे अत्यंत मोठ्या स्वरूपात असं आपल्याला सविस्तर असं दिसून येतं. वास्तविक पाहता शिल्प म्हणजे याला आपण शिल्प म्हणू शकतो, मंदिर नाही. कारण शिल्पकलेचा जर का विचार केला तर आपल्याला असं दिसून येते की एकाच शिल्पापासून कोरल्या गेलेलं मंदिर. मग वेरूळचं मंदिर ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस एकाच शिल्पापासून त्या ठिकाणी हे मंदिर कोरल्या गेलेलं, ह्या लेण्या कोरल्या गेलेल्या आहे. एखादी मूर्ती ज्यावेळेस आपण घडवतो त्यावेळेस ती एका दगडापासून बनवली जाते. हे सगळं इतक्या मोठ्या खडकापासून बनवलेलं आहे. आणि मित्रांनो, चुकीला या ठिकाणी क्षमा नव्हती. इथं इरेज करणं किंवा डिलीट करणं हा प्रकार नव्हता. म्हणून वेरूळचं लेणं बनवत असताना त्यांनी प्रारंभापासूनच प्लॅनिंग केलं असावं आणि नंतर कोणता भाग तसाच ठेवायचा, याचा उपयोग भविष्यात कसा होईल याचा सगळा विचार प्रारंभी केलेला आपणास दिसून येतो. हे मंदिर पूर्ण करण्याकरिता साधारणपणे 150 वर्षे लागली असावीत. या लेण्यांच्या भिंतीवर बरेच शिलालेख आहेत, पण आज ते भग्नावस्थेत आहेत. मित्रांनो, कैलास मंदिराची लांबी 276 फूट, रुंदी 154 फूट आणि उंची 107 फूट आहे. या मंदिराच्या भोवती पाषाणाची नैसर्गिक भिंत आहे. या मंदिरामध्ये विविध देवी देवतांचे मंदिरे असून मंदिराच्या सुरुवातीला 50 फुटाचा उंच 2 ध्वज आहेत. बघा, हे उंच जे खांब असायचे याला ध्वज म्हटलं जायचं आणि या ध्वजावरती जे मूळ मंदिर असतं याची प्रतिकृती उत्कटलेली असायची आणि म्हणून हे 2 ध्वज असून मंदिराच्या सुरुवातीला हे 2 50 फुटी 2 ध्वजस्तंभ दिसतात. मंदिराच्या समोर 2 मजली मंडप असून मुख्य मंदिर 20 फुटाच्या उंचीवर चौथऱ्यावर निर्माण करण्यात आलेले आहे. या चौथऱ्याची लांबी 164 फूट आणि रुंदी 109 फूट आहे. मंदिराच्या गर्भावर द्रविड पद्धतीने 3 मजली शिखर आहेत. मुख्य मंदिराच्या भिंतीवर महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध प्रसंग कोरलेले आहेत. या ठिकाणी रावण कैलास पर्वत उचलतानाचा प्रयत्न करीत असल्याचं दिसते. याशिवाय रामायणातले अनेक प्रसंग या ठिकाणी कोरलेले आहेत. कैलास मंदिरात असलेला सभा मंडपाला रंगमहाल देखील म्हणतात. यामध्ये शिल्पकाम केलेले 16 स्तंभ आहेत. गर्भगृहामध्ये मोठे शिवलिंग असून मंदिराच्या बाहेर असलेला नंदी मंदिराकडे तोंड करून बसलेला आहे. कैलास लेणी ही भारतातील कलाकारांची स्थापत्य व शिल्प क्षेत्रातील सर्वोत्तम देणगी आहे. कैलास मंदिराची रचना अतिशय सुनियोजित व काळजीपूर्वक पद्धतीने केलेली आपणास दिसून येते. मित्रांनो, 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून या मंदिराला स्थान दिलेलं आहे. तसंच हे बघा, भारत सरकारने 2020 मध्ये प्रकाशित केलेली ही जी काही 20 रुपयाची नोट आहे, या 20 रुपयाच्या नोटवर वेरूळच्या मंदिरचं चित्र या ठिकाणी या नोटेवर आपल्याला दिसते. ही महाराष्ट्रासाठी एक मोठी अभिमानाची बाब आहे. ही महाराष्ट्राची ऐतिहासिक धरोहर आहे असं म्हटलं जातं. मित्रांनो, यानंतर
आपण पाहतो आहोत राष्ट्रकूटांच्या काळात बनवल्या गेलेल्या घारापूरच्या किंवा एलिफंटाच्या लेण्या. मित्रांनो, राष्ट्रकूटाच्या काळात कोरल्या गेलेल्या महत्वाच्या आणखी दुसऱ्या लेण्या म्हणजे एलिफंटाच्या लेण्या होय. एलिफंटा मुंबई जवळील हे एक बेट आहे ज्याचे मूळ नाव श्रीपुरी हे होते. पोर्तुगीजांनी या ठिकाणी मोठमोठाले हत्ती शिल्पकृत्या पाहिल्या, मोठमोठाल्या हत्तीच्या शिल्पमूर्त्या पाहिल्या आणि यावरून त्यांनी या लेण्यांना एलिफंटा असे नाव ठेवले. तेव्हापासून या लेण्यांना एलिफंटाच्या लेण्या म्हणून ओळखल्या जाते. युनेस्कोने 1987 मध्ये एलिफंटाच्या लेण्यांना जागतिक स्तराच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले दिसून येते. एलिफंटाच्या लेण्या ह्या राष्ट्रकूटाच्या काळात कोरल्या गेल्या आहेत. एलिफंटाच्या लेण्या समुद्रात आहेत. होय, भगवान शिवाची 3 तोंडी मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश अर्धाकृती 25 फुटाची उंच ही मूर्ती भारतातील स्थापत्य कलेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. मूर्तीच्या मध्यभागी महादेव, डावीकडे वामन आणि उजवीकडे अधीर भैरव या त्रिमूर्तीतून शिवाची उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजेच भगवान शिव जो आहे तोच, म्हणजेच आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो की भगवान कृष्णाने आपलं रूप ज्यावेळेस दाखवलं त्यावेळेस ते अर्जुनाला सांगतात की मीच जन्मदाता आहे, मीच उद्धार करता आहे आणि मीच तारणहार किंवा मीच या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणार आहे. म्हणून ब्रह्मा विष्णू महेशाची ही जी काही मूर्ती आहे हे या एलिफंटाच्या लेण्यातील एक मोठी मूर्ती, प्रसिद्ध मूर्ती आहे असं आपणास दिसून येते. या मूर्तीत प्रत्येक घटक सुबक आणि अप्रतिम कोरण्यात आलेला आहे. घारापूर बेटावर विविध कला शिल्प करण्यात आलेले आहे. लेणीचा मुख्य प्रवेशद्वारावर नटराजाचे शिल्प दिसून येते. त्याचबरोबर हिंदू देवी देवतांचे अनेक शिल्प या ठिकाणी कोरलेले आहेत. मित्रांनो, एलिफंटा लेण्यांनाच घारापुरी शिल्प म्हणून देखील ओळखले जाते. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पासून 10 किलोमीटर अंतरावर घारापुरी किंवा एलिफंटाच्या लेण्या आहेत. घारापुरी या गावाजवळ शैव पंथाच्या लेण्या राष्ट्रकूटांच्या कालखंडामध्ये खोदण्यात आल्या. त्यांची उंची 2.20 मीटर असून लांबी 4.5 मीटर आहे. येथे प्रचंड हत्ती दगडात कोरलेले आहेत. या बेटावर विविध राजवंशांनी राज्य केलेले दिसून येते. त्यामुळे या लेण्यांचे बांधकाम कृष्ण पहिला, गोविंद तिसरा, अमोघ वर्ष पहिला आणि कृष्ण दुसरा या सम्राटांनी या काळात ह्या लेण्या कोरल्या असाव्यात. मित्रांनो, अशा पद्धतीनं एलिफंटाच्या किंवा घारापूरच्या लेण्या आहेत. आता आपण पाहतोय की राष्ट्रकूट कालखंडातील धार्मिक जीवन. राष्ट्रकूट काळामध्ये जैन, बौद्ध आणि हिंदू धर्मियांच्या लेण्या एकाच ठिकाणी आढळतात. यावरून आपल्यास असे लक्षात येते की त्या कालखंडामध्ये सर्व धर्म समभाव ही भावना त्या काळातल्या आम जनतेमध्ये, सामान्यांमध्ये प्रचलित असलेली दिसून येते. पण असं जरी असलं तरी राष्ट्रकूट हे मूलतः हिंदू धर्माला मानणारे होते. वेरूळ या ठिकाणी एकूण 34 लेण्या असून त्यापैकी 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन लेण्या आहेत. यावरून आपणास धार्मिक जीवनाची स्थितीची माहिती कळते. वेरूळच्या लेण्यावरून आपणास हे लक्षात येते की भारतामध्ये प्रारंभापासून अनेक विचारधारेचे लोक एकत्र सहवास करून राहत होते. ते आपल्या धार्मिक चालीरीती आणि परंपरा संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करत होते. नंतरच्या काळात आपण सर्व धर्म समभाव या तत्वाचा स्वीकार अशाच प्रकारच्या शिल्पातून घेतलेला आपल्याला दिसून येतो. या राष्ट्रकूट काळामध्ये विविध संप्रदाय नेहमी श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी वादविवाद होत असे, मात्र त्यांच्यामध्ये कधीही संघर्ष निर्माण होत नव्हते. सर्वच पंथ एकमेकांशी सहकार्याने राहत असत. बघा मित्रांनो, ही फार महत्वाची आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये बाब आहे की अनेक विचारधारेचे लोक त्या कालखंडात राहत होते, वादविवाद होत होते, पण हा वादविवाद आजच्या सारखा टोकाचा नव्हता. म्हणून अशा इतिहास आपण शिकतो कशाला, तर ह्याच बाबी शिकण्याकरिता. आपल्या इतिहासामध्ये देखील वेगवेगळी विचारधारा होती, पण ती विचारधारा टोकाला गेलेली नव्हती. म्हणून आपण सजगतेने या सगळ्या बाबींकडे लक्ष देऊन विचार करावा. मित्रांनो, राष्ट्रकूटांचे एक वैशिष्ट्य म्हणजे जनतेला आपल्या धर्माचे संपूर्ण स्वातंत्र्य होते. त्या काळात आलेल्या मुस्लिम लेखकांनी देखील हे मान्य केलेले आहे. प्रशासनात व धर्मप्रचारात त्यांची कट्टरता स्वीकारली गेलेली नव्हती. हिंदू धर्माला अर्थातच राजाश्रय व लोकप्रियता होती. समाजात मूर्तीपूजाचे प्राबल्य होते. बहुदेववाद प्रचलित असून हिंदूंची मंदिरे आता संस्कृतीच्या प्रसाराची केंद्र झाली होती. विविध मंदिरांच्या व लेण्या बांधणीमुळे कलाकार व स्थापत्य तज्ञांना संधी मिळालेली दिसून येते. मंदिराचे सौंदर्य वाढवण्याकरता शिल्पकार रस घेऊ लागले.
त्या काळात दान धर्माला फार महत्व होते, कारण दानामुळे देव कृपा होते ही कल्पना त्या कालखंडामध्ये दिसून येते. राष्ट्रकूट काळात राजांनी व श्रीमंतांनी अमाप दान धर्म केल्याचे दिसून येते. या काळातील मंदिरे व अग्रहार गावे ही विद्येची प्रमुख केंद्र होती. विद्याधनासाठी ब्राह्मणांना दान दिलेल्या गावाला अग्रहार असे म्हणत. अग्रहार गावात संस्कृत व अन्य विद्या शाखेचे अध्ययन चालत असे. या काळात मंदिरातून अध्ययनाचे काम केले जात असे. वेरूळ येथील कैलास लेण्याच्या सभागृहात एका खांबावर आश्रमासमोर झाडाखाली अध्ययन करताना गुरु शिष्य दिसतात हा प्रसंग कोरलेला दिसून येतो. यावरून त्या कालखंडामधील आपला शैक्षणिक परिस्थिती कशी होती याची माहिती मिळते. तसेच या काळात वैदिक धर्माला चालना मिळालेली असली तरी यज्ञ संस्थेचे जतन आणि अंधानुकरण कुठेही केलेले दिसत नाही. राष्ट्रकूट काळात धर्मस्थळांची यात्रा फार लोकप्रिय होती, मात्र त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा विशेष उल्लेख आढळत नाही. घरात राहून स्त्रियांनी धार्मिक व व्यावहारिक शिक्षण ग्रहण करावे असे अपेक्षित होते. मित्रांनो, आता आपण पाहतो राष्ट्रकूट काळातील सामाजिक जीवन. बघा, हे फार महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनात. राष्ट्रकूट काळातील सामाजिक जीवन कसे होते अशावर एखाद्या वेळेस प्रश्न पडू शकतो, म्हणून आपण पाहतो राष्ट्रकूट कालीन सामाजिक जीवन. राष्ट्रकूट काळात दक्षिण भारतात सामाजिक जीवनात चातुर्वर्ण व्यवस्था प्रचलित असावी. राजकुटुंब व सरदार यांची गणना क्षत्रिय म्हणून होऊ लागली. ब्राह्मण वर्गाकडे वैदिक पूजापाठ पूजा अर्चा याचे अधिकार होते. या वर्गाला राजाश्रय दिला जात असे. हा वर्ग अध्ययन व अध्यापनाबरोबर साहित्य निर्मितीचे कार्य देखील करीत असे. त्यानंतर आहे वैश्य वर्ग. वैश्य वर्ग हा शेती व व्यापार करून देशाला सुखी व समृद्ध करण्याचे कार्य करीत होता. समाजात जाती व्यवस्थेचा उदय झालेला दिसून येतो, पण आपापल्या जातीचे व्यवसाय प्रत्येकाने करणे त्या काळात बंधनकारक होते. समाजामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती होती आणि संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंब प्रमुख हा पुरुष असे. मात्र या कालखंडामध्ये शूद्रांची स्थिती अतिशय घसरलेली दिसून येते. शूद्रांना धार्मिक अधिकार व विद्या ग्रहणाचे विद्या अध्यापनाचे अधिकार त्या काळात नव्हते असं आपणास लक्षात येते. पण असे जरी असले तरी लष्करात मात्र शूद्रांना मोठ्या प्रमाणात स्थान होते आणि त्या कालखंडामध्ये आपणास असे लक्षात येते की शूद्रांनी अनेक लढाया जिंकलेल्या दिसून येतात, अनेक पराक्रम केलेले दिसून येतात आणि आपलं अस्तित्व निर्माण करण्याच्या लढाईमध्ये ते शेवटपर्यंत खंबीरपणे क्षत्रियांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले आपणास दिसून येतात. मित्रांनो, या काळामध्ये आंतरजातीय व आंतरवर्णीय विवाह मान्यता राहिलेली नाही. स्त्रियांच्या शैक्षणिक आणि राजनैतिक अधिकारावर बंधने येऊन त्यांचे स्वातंत्र्य संकुचित करण्यात आले. मित्रांनो, त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह आंतरवर्णीय विवाहाला समाज मान्यता नव्हती. स्त्रियांची शैक्षणिक आणि आर्थिक राजनैतिक अधिकारांवर अनेक मोठ्या प्रमाणाची बंधनं होती. त्यांना स्वातंत्र्य कोणत्याही प्रकारचे होते असं दिसून येतं. त्यांचे स्वातंत्र्य संकुचित प्रकारचे होते. समाजात मनोरंजन करणाऱ्या गणिका व मंदिरात अर्पण केलेल्या देवदास्या यावरून आपणास त्या काळातील स्त्रियांची परिस्थिती कशी होती हे लक्षात येते. त्या कालखंडामध्ये बालविवाह, सतीविवाह, विधवा विवाह ह्या गोष्टी प्रचलित होत्या. स्त्रियांच्या विकासाकडे विशेषतः लक्ष दिलेले दिसून येत नाही. मात्र त्या काळामध्ये पडदा पद्धती मात्र अद्यापपर्यंत प्रारंभ झालेला नव्हतं. राष्ट्रकूट काळाच्या शेवटी मराठी भाषेचा उगम झालेला मात्र दिसून येतो. इसवी सन 982 मध्ये श्रावण मेळा. बघा, हे श्रावण मेळा येथे एक शिलालेख कोरला गेला असून तो मराठीतील पहिला शिलालेख आहे आणि या मराठीतील पहिल्या शिलालेखावर वेरूळ येथील काही शिल्पांचे वर्णने दिसून येतात. तसेच या शिल्पावरून नृत्य, संगीत आणि वेशभूषाची कल्पना येते. राष्ट्रकूट कालीन समाज जीवनात परंपरागत संस्कृतीचा स्वीकार झालेला दिसून येतो. मित्रांनो, अशा प्रकारे राष्ट्रकूट घराण्याची माहिती होय. आपण राष्ट्रकूट घराण्यांमध्ये कोणकोणते शासक होऊन गेलेत, तसेच त्यांचे सांस्कृतिक योगदान काय, राष्ट्रकूट घराण्याची धार्मिक परिस्थिती कशी होती, राष्ट्रकूट घराण्याची सामाजिक परिस्थिती कशी होती, ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. मित्रांनो, पुढचा आपला जो व्हिडिओ राहणार आहे हा प्रतिहारांच्या संदर्भात राहणार आहे. गुज्जर प्रतिहार शासकांच्या संदर्भात राहणार आहे. तर मित्रांनो, निश्चितपणे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरिता डॉक्टर सिद्धार्थ जाधव या हिस्ट्री एज्युकेशनल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आज इथे आपण थांबतो आहोत. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.